लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची काय आहे? काय रे? काय आहे? जयंती. मला सांगा जयंती म्हणजे काय? कोणाला माहिती आहे का? जयंती म्हणजे काय? जयंती म्हणजे जन्माचा दिवस, जो तुमचा आपला वाढदिवस साजरा करतात ना आपण, जन्माचा दिवस म्हणून वाढदिवस साजरा करतो ना, तर तो जन्माचा जो दिवस असतो त्याला जयंती असे म्हणतात. समजलं? पण जयंती कधी साजरी केली जाते? ज्यावेळी माणूस हयात नसतो, म्हणजे माणूस आपल्यातून निघून जातो, त्यावेळी त्याची जयंती साजरी केली जाते. तर आज आपल्या लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची जयंती आहे. ते एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 23 जुलै, बघा आजची तारीख 23च आहे ना, हां, तर 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. काय? पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच एकदम हुशार होते, निडर एकदम होते आणि स्पष्ट वक्ते. जे असेल ते स्पष्टपणे बोलायचं. आलं लक्षात? पाठीमागून बोलायचं नाही, जे काय असेल ते समोर बोलायचं, असं त्यांचं स्वतःची पद्धत होती. त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून BA आणि LLB अशा या पदव्या मिळवल्या आणि त्यांनी गणिताचे शिक्षक म्हणूनही तिथं काम केलं. समजलं? डेक्कन कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी अन्यायाविरुद्ध खूप चीड होती त्यांना, आणि म्हणून त्यांनी केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्र सुरू केले. लोकांमध्ये देशप्रेम निर्माण व्हावं म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव, आपण आता गणपती मांडतो ना, कोण 10 दिवस मांडतंय, कोण 21 दिवस, पण या गणपती उत्सवाची सुरुवात कोणी केली माहिती आहे? लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी. पण त्यांनी ज्या हेतूनं या गणेशोत्सव किंवा शिवजयंती या उत्सवाची जी सुरुवात केली, त्यांचा हेतू काय होता? लोकांना एकत्र करणं. लक्ष द्या ना, त्यांचा काय हेतू होता? लोकांना एकत्र करायचं आणि त्यांना देशभक्ती त्यांच्यामध्ये जास्त निर्माण होईल असं काहीतरी त्यांना सांगायचं. आणि यासाठी त्यांनी त्यावेळी गणेशोत्सव वगैरे हे उत्सव चालू केले. पण आज त्या गणपती जे मांडले जातात किंवा गणेशोत्सव जो साजरा केला जातो त्याचं आज स्वरूप बदललं आहे. आता मला सांगा, हल्ली गणपतीच्या वेळी काय करतात रे? सांगा मला, काय करतात लोक? गणपती मांडतात घरात आणि काय करतात? कोणता खेळ खेळतात? कोणाला माहिती आहे काय? बघा, म्हणजे तुम्हाला पण माहीत आहे. पत्ते खेळतात, जुगार खेळण्यासाठी गणपती उत्सव चालू नव्हता केला. गणेशोत्सव हा जुगार खेळण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी चालू नव्हता केला. तर त्यांचा हेतू काय होता? लोकांना एकत्र करणं. निदान उत्सवाच्या निमित्तानं का होईना पण लोक एकत्र येतील आणि त्यांना आपण देशप्रेम त्यांच्यामध्ये जागृत करता येईल. आणि यासाठी त्यावेळी गणेशोत्सव हा सण साजरा केला. त्यांनी सुरू केला. सुरू कोणी केला? लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी. त्याच्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध जोरदार लढा दिला. त्यांनी स्वराज्य हा माझा ठणकावून सांगितलं त्यावेळी की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. पूर्ण स्वराज्य पाहिजे. त्यांना अनेकदा त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं, तुरुंगवासात जायला लागलं. पण एवढं सगळं करून सुद्धा दुर्दैवानं 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. लोकमान्य टिळक हे खरे देशभक्त होते. त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजही आपल्याला आम्हाला प्रेरणा देतात. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी काय सांगितलं रे? की काय? आपल्या मनात देशभक्ती जागृत करा, देशासाठी जगायला शिका, बरोबर की नाही? आणि मग आपण
सुद्धा स्वतःसाठी न जगता कशासाठी जगलं पाहिजे? देशासाठी. देशासाठी काहीतरी करायची प्रेरणा त्यांनी दिलेली आहे. बरोबर आहे? मग तुम्ही कराल ना तसं? वागाल? देशासाठी काहीतरी कराल का? मग आता गणपती आता न आलेच जवळ, मग काय करणार? जुगार केलाल? मग काय कराल? जुगार खेळाल? हा नाही. गणपती जरी असले, आपल्या घरात जरी गणेशोत्सव चालू असला तरी शाळेत यायचं दररोज. आलं लक्षात? हा, आपल्याला पुढं मोठं होऊन काहीतरी आपल्या देशाचं नाव वर न्यायचं आहे. बरोबर आहे? आणि त्याच्यामुळं आत्ता तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, नितांत अभ्यास, अगदी भरपूर. बरोबर समजलं? आवडली माहिती? जोरात टाळ्या वाजवा.